श्री स्वामी समर्थ. यंदा 2026 मध्ये होळी 2 मार्च रोजी आलेली आहे. सोमवार दिवस आला आहे आणि या वर्षीचा हा पवित्र दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप खास आहे. कारण फाल्गुन पौर्णिमेच्या या संध्याकाळी आपण होळी दहन करणार आहोत. आपण हे होळी दहन प्रदोष काळामध्ये म्हणजे सायंकाळच्या वेळेमध्ये पूजा करत असतो. होळी दहन आपण प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा साधारण 1.5 ते 2.5 तासांचा वेळ, हा वेळ पूजेसाठी, देवपूजेसाठी खूप शुभ मानला जातो. म्हणून यावेळेस आपण 2 मार्च रोजी सूर्यास्तानंतर लगेच होळीची पूजा करून होळी पेटवणे उत्तम राहील. सोप्या शब्दात सर्व माहिती जाणून घेणार आहोत की या होळीच्या दिवशी पूजा कशी करायची, काय अर्पण करायचे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय करायचे, होळीमध्ये काय अर्पण केल्यास त्याचा आपल्याला लाभ होणार आहे, ही सर्व माहिती जाणून घेऊ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, होळी म्हणजे फक्त लाकूड जाळणे नाही. होळी म्हणजे आपल्या आयुष्यातील वाईट काळ जाळणे, आपल्या मनातील राग, भीती, कर्जाची चिंता, आजारपणाचा त्रास, नोकरी व्यवसायातील अडथळे, हे सगळं आपण त्या अग्नीत अर्पण करतो आणि देवाला सांगतो की आता आम्हाला नवीन सुरुवात द्या. होळीची तयारी कशी करायची, तर सर्वात आधी ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. आपण होळी सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी मिळून होळी तयार करत असतो. तर होळी करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे थोडं पाणी शिंपडून सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढायची आहे. मधोमध लाकडी काठी उभी ठेवून तिच्या भोवती सुक्या लाकड्या, शेणाच्या गौऱ्या, झाडांच्या फांद्या अशी रचून थोडं गहू किंवा ज्वारीच्या काड्या ठेवा. नंतर हे सगळं करताना मनात चांगला विचार ठेवून भांडण, वाद नको, शांतपणे काम करून होळी पेटवण्यासाठी सर्वात आधी पूजा केली जातात. आपल्याकडे जशी परंपरा आहे त्या पद्धतीनं आपण कुठे होळी पेटवल्यानंतर पूजा केली जातात, तर कुठे होळी पेटवायच्या आधी पूजा केली जातात. सर्वात आधी आपल्याला थोडे पाणी अर्पण करून हळद कुंकू लावून अक्षदा वाहायच्या आहे. फूल अर्पण करा आणि अग्निदेवाला हात जोडून सांगा, अग्निदेव आमच्या घरातील वाईट शक्ती जाळून टाका, आमच्या घरात सुख, शांती आणि आरोग्य नांदो, अशी प्रार्थना करायची असतात. तर होळी पेटवणाऱ्या व्यक्तीने सुशोभित होऊन हे काम करायचे आहे, पूजा करायची आहे. नंतर होळीला पुरणाचा नैवेद्य दाखवायचा असतो. आता होळीला काय अर्पण करायचं आहे, आपल्या आरोग्यासाठी एक नारळ घ्या आणि प्रत्येकाने त्या नारळाला हात लावा आणि मनात आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. होळीला आपण नारळ अर्पण सुद्धा करत असतो किंवा होळीला आपण नारळ होळी समोर ठेवून पूजा करून ते नारळ फोडून त्याचा प्रसाद सुद्धा सर्वांना देऊ शकतो. थोडी हळद आणि कापूर टाकून आपण त्यांची पूजा करायची आहे. मनोभावे नारळाला हळद कुंकू लावून पूजा करून नंतर ते नारळ फोडून सर्वांना प्रसाद वाटायचा असतो. होळी म्हणजे रंगाचा सण नाही, तर आपल्या घरातील नकारात्मकता जाळून टाकण्याचा आणि नवीन चांगल्या सुरुवातीचा दिवस आहे. आपण जर श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने होळी पूजन केलं तर आरोग्य, धनलाभ, कर्जमुक्ती आणि घरातील सुख शांती वाढते, असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे. आता आपण सर्व पूजा करून झाल्यानंतर होळीला काय अर्पण करावे, कोणते ज्योतिषीय उपाय आहे ते सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत. सर्वात आधी होळी कशी पेटवावी ते आपण बघितलं आहे. आदल्या दिवशी आपल्याला संध्याकाळी सर्व तयारी करून ठेवून अग्निदेवांना प्रार्थना करायची असते आणि होळी पेटवायची असते. आपल्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीनं आपण होळी पेटवायची असते. होळीला फुलांची माळ अर्पण करतात. होळी पेटवण्याआधी तिची पूजा केली जाते. होळीला शेणाच्या गौऱ्या अर्पण केल्या जातात आणि होळी पेटवली जातात. होळीला गाठी सुद्धा अर्पण केली जातात. आरोग्यासाठी आपण अर्पण करत असतो. होळीमध्ये नारळ, कापूर आणि थोडी हळद टाकावी. नारळ हे पूर्णत्व आणि आरोग्याचे प्रतीक आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येकाने एक नारळ स्पर्श करून तो होळीत अर्पण करावा आणि मनात प्रार्थना करावी की आमच्या शरीरातील रोग आणि त्रास जळून जावोत. थोडी साखर किंवा गूळ टाकल्यास गोडवा आणि सकारात्मकता वाढते असे मानले जाते. यानंतर आर्थिक लाभासाठी आपण 7 धान्य म्हणजे गहू, तांदूळ, हरभरा, मूग, ज्वारी, तूर आणि तीळ
एका छोट्या पानात घेऊन होळीला अर्पण करावे. हे सप्तधान्य समृद्धीचे प्रतीक आहे. अर्पण करताना लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी की आमच्या घरात धनाचा प्रवाह वाढू दे. एक छोटा तांब्याचे नाणे घेऊन किंवा साधे जे आपले 1 रुपयाचे नाणे आहे ते होळीत टाकून नंतर दुसऱ्या दिवशी राख थोडी घरी आणून तिजोरीत ठेवावी. यामुळे धनलाभ वाढतो असा हा खूप सोपा उपाय आहे, पण त्याचा लाभ नक्कीच चांगला होणार आहे. धनलाभ आणि कर्ज सुटकेसाठी उपाय. 1 लिंबू घ्या, त्यावर 4 लवंग खोचावात आणि त्या होळीत अर्पण करावे. हा उपाय नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे दूर करतो असे मानले जाते. कर्जातून मुक्त होण्यासाठी काळे तीळ आणि थोडा गूळ होळीत टाकावा आणि म्हणावे की आमचे कर्ज जळून जावो आणि आमच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता येऊ. एक छोटीशी कागदाची चिठ्ठी घ्यावी, त्यावर आपल्या अडचणी लिहाव्यात आणि ते होळीत चिठ्ठी अर्पण करावी. यामुळे मानसिक भार कमी होतो आणि सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होतो. आपण अनेक काही होळीमध्ये अर्पण करत असतो. आपल्या इच्छेनं जो आपल्याला त्रास असेल ते आपण होळीमध्ये अर्पण करत असतो. पण हा छोटासा उपाय केल्याने नक्कीच उपाय छोटा वाटतो, पण त्याचा लाभ खूप चांगला होणार आहे. नैवेद्य कोणता आपण अर्पण करत असतो, तर होळीच्या दिवशी पुरणपोळी, खीर, गूळ भाकरी असा गोड नैवेद्य होळीला अर्पण करायचा असतो. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी होळीची राख थोडी घरी आणावी, ती कपाळाला लावावी आणि घराच्या मुख्य दरवाजाजवळ थोडी शिंपडावी. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर राहतात असे मानले जाते. थोडी राख तिजोरीत किंवा धान्याच्या डब्यात ठेवल्याने धनलाभ वाढतो असेही म्हटले जातात. आपल्या जुन्या पद्धतीनुसार, आपल्या आजी आजोबाच्या पद्धतीनुसार दुसऱ्या दिवशी पाणी सुद्धा त्या होळीच्या अग्नीवरती तापवल्या जातात. असे म्हटल्या जातात की आपल्यामधील जे वाईट गुण आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, आपला आजार आहे, त्या पाण्याने निघून जातात. तर ते पाणी तापवलेलं घरी घेऊन येऊन आपण त्याची आंघोळ घालायची असतात. हे त्या पाण्यामध्ये नक्कीच आजार कमी होतो अशी परंपरा आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व उपाय श्रद्धेने आणि मनामध्ये सकारात्मकता मनाने केल्यास कोणाचंही वाईट हो असं म्हणून नाही, तर सर्वांचं चांगलं हो म्हणून हा उपाय करायचा असतो. एखाद्याचं वाईट हो म्हणून काही करू नये. होळीचा खरा अर्थ आहे वाईट सवयी, राग, मत्सर, मनामधली भीती जाळून टाकणे आणि नवीन आनंदी जीवनाला सुरुवात करणे. तसंच होळीच्या दिवशी 4 मुखी दिवा लावण्याची सुद्धा परंपरा आहे. एका दिव्यात 4 वात घालून एक पिठाचा दिवा तयार करून त्यामध्ये 4 वाती टाकून त्यात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या 4ही दिशातून आपल्या घरी सकारात्मक ऊर्जा यावी असा भाव मनामध्ये ठेवून हा दिवा प्रज्वलित करायचा असतो, म्हणजेच दिवा लावायचा असतो. 4 वेद, 4 दिशा, 4 पुरुषार्थ म्हणजे धर्म, कर्म, काम, मोक्ष आणि आपल्या घरातील 4 प्रकारच्या सुखासाठी हा दिवा लावला जातो. आरोग्य, धन, शांती हा दिवा म्हणजे आपल्या आयुष्याच्या 4 बाजूंना प्रकाश देण्याचा संकल्प आहे. तर असा छोटासा दिवा या दिवशी आपल्याला रात्री लावायचा असतो. तो दिवा होळीच्या समोर प्रज्वलित करून होळीच्या समोर दिवा लावून तो म्हणजेच होळीलाच अर्पण करायचा असतो. दिवा होळी समोर ठेवून माता लक्ष्मी आणि अग्निदेव यांना नमस्कार करायचा आहे. दिवा लावताना मनात असे म्हणा, आमच्या घरातील अंधार दूर हो, 4ही दिशांनी सुख समृद्धी येवो, कर्ज आणि अडचणी दूर होत, आरोग्य आणि धनलाभ हो, अशी लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष भाव धरून हा 4मुखी दिवा लावायचा आहे. दिवा तुपाचा किंवा तेलाचा आपल्या इच्छेनुसार आपण लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर हात जोडून काही मिनिटे प्रार्थना करायची आहे की आमच्या घरी सुख समृद्धी नांदू द्या. आणि हा 4मुखी दिवा म्हणजे आपल्या आयुष्याचा प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश पसरवण्याचा संकल्प आहे. तर हा दिवा लावून नंतर आपल्याला होळीमध्ये तो अर्पण करायचा आहे. दिव्याला आधी प्रार्थना करायची आहे. तसाच नारळाचा सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप सुंदर उपाय आहे. एक नारळ घ्या, संपूर्ण कुटुंबाने त्या नारळाला हात लावा आणि मनात आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. तो नारळ होळीत अर्पण करा. थोडी हळद आणि कापूर टाका. असं केल्याने घरातील आजार आणि त्रास दूर होतो.
आता लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय आहे. होळी पूजन करताना घरातील मुख्य दरवाजाजवळ एक छोटा तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना लक्ष्मी मातेला मनापासून प्रार्थना करा की आमच्या घरात कायम माताला महालक्ष्मीचा वास राहो. दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडीच्या सकाळी होळीची राख आणा आणि ती कपाळाला लावा. एखादी घरी जर आजारी व्यक्ती असेल तर त्यासाठी एक सोपा उपाय आहे. आपल्याला एक नारळ घेऊन त्या आजारी व्यक्तीच्या अंगावरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि महामृत्युंजय मंत्राचा पाठ मंत्र 11 वेळा म्हणून तो नारळ होळीमध्ये टाकून द्यायचा आहे आणि आमच्या घरातील सर्व वाद विवाद आणि जो आजारी व्यक्ती आहे त्यांचा आजार बरा होऊ द्या अशी प्रार्थना करून तो होळीमध्ये अर्पण करून द्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर हातपाय धुवून स्वच्छ व्हायचे आहे. तो एकदा होळीमध्ये अर्पण केल्यानंतर मागे वळून बघू नका. असा हा सोपा उपाय होता. एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व उपाय श्रद्धेने आणि सकारात्मक मनाने करावेत. कोणाचं वाईट हो म्हणून काही करू नये. होळीचा खरा अर्थ हाच आहे. वाईट सवयी, राग, मत्सर जाळून टाकणे आणि नवीन आनंदी जीवनाची सुरुवात करणे. जर तुम्ही श्रद्धेने होळी पूजन केले आणि मनापासून प्रार्थना केली तर नक्कीच आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि कर्जातून सुटका यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते. 2 मार्च रोजी प्रदोष काळात श्रद्धेने शांत मनाने होळी पूजन करा आणि राग सोडा, जुने वाद विसरा. देवाला सांगा की आम्हाला नवीन आनंदी आयुष्य द्या. आणि खरं सांगायचं तर होळीची खरी पूजा बाहेर नाही तर आपल्या मनात होते. जर आपण मनातील वाईट विचार जाळले तरच लक्ष्मीचा खरा वास आपल्या घरी राहतो. ही संपूर्ण माहिती तुम्ही प्रेमाने आणि श्रद्धेने करा. देवावर विश्वास ठेवा, चांगले विचार ठेवा, मेहनत करा आणि प्रार्थना करा. मग होळीचा हा पवित्र दिवस तुमच्यासाठी आरोग्य, धनलाभ आणि आनंद घेऊन येईल. तर ही माहिती संपूर्ण आवडल्यास नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.